ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश पाहता महायुती सरकारनं योजना आणि विकास कामांचा धडाका लावलाय। लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतरच्या 100 दिवसात सरकारनं विविध योजना विकास कामांचे तब्बल 5106 शासन निर्णय म्हणजेच जीआर काढलेत, तर सरासरी दिवसाला 51 जीआर काढण्यात आले। विशेष म्हणजे सर्वाधिक जीआर काढणाऱ्या विभागाची संख्या पाहिल्यास शिंदे सेनेकडील 5 तर भाजपकडील 4 खाती आहेत। अर्थ मंत्रालयाची चावी अजून यावेळेस असून देखील अजित पवार गटाच्या फक्त एकाच विभागाचा यामध्ये समावेश आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत मोहसिन शेख आमच्या सोबत आहेत। मोहसिन, आपण पाहतोय लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच सरकारकडून योजनांचा धडाका लावला जातोय। नेमके काय अपडेट करतात या सगळ्या संदर्भात? वर्षा, नक्कीच आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीला महायुती तोंड देत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या 100 दिवसात म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत 5106 शासन निर्णय करण्यात आले, ज्यात वेगवेगळ्या विकास योजनांचा समावेश आहे। विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना लोकांना विकास कामं आपण कशी केली ही दाखवता यावी यासाठी हे सगळे निर्णय काढण्यात आल्याचं बोललं जात आहे आणि याचा मोठा फायदा आपल्याला कसा करता येईल यासाठी प्रयत्न महायुतीकडून केले जात आहे। अनेक मंत्री आणि नेते जे आहेत तर वेगवेगळ्या सभांमधून देखील या विकास कामांचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण जर हे सगळे जीआर बघितले तर ज्या 10 टॉप 10 जे निर्णय जे जीआर ज्या खाते जर आपण बघितले तर शिवसेनेकडे म्हणजेच शिंदे गटाकडे 5 आहे, भाजपकडे 4 आणि एकमेव खातं असं आहे जे हसन मुश्रीफ आहे अजित पवार गटाचे, त्यांच्या खात्याने हे जीआर काढले आहे। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात हे जीआर काढण्यात आले आहे। 2023च्या 1000 पेक्षा अधिक पटांनी हे जे आहे तर जीआर काढण्यात आल्याचं समोर येत आहे। त्यामुळे आता या सगळ्या शासन निर्णयांचा महायुतीला कसा फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच मोहसिन, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।